नमस्कार मित्रांनो, तुम्हाला अभ्यासामध्ये मन लागत नाहीये किंवा तुमचं मन उदास होतंय, तर या केसमध्ये काय होतं, जेव्हा आपला जो डोपामिन आहे याची जी लेवल आहे ती वाढलेली असते. आता मित्रांनो, डोपामिन काय असतो तर थोडक्यात सांगायचं झालं, जेव्हा आपण एखादी चॉकलेट, आता एखादा छोटा मुलगा जेव्हा चॉकलेट आहे एखादं जर त्याने फर्स्ट टाइम खाल्ली तर त्याच्यानंतर काय होतं, त्याला सवय लागून जाते. त्याच्या केसमध्ये काय होतं, त्याचं ब्रेन जे आहे त्याला इन्स्ट्रक्शन देत असतं. म्हणजेच काय, डोपामिन जो हार्मोन आहे तो त्याच्या ब्रेनमध्ये रिलीज होत असतो आणि तो वारंवार त्या चॉकलेटची मागणी करत असतो. तर मित्रांनो, आपल्या अभ्यासामध्ये पण असंच आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची वाईट सवय लागलेली असते, जसं की सोशल मीडिया असेल, इंस्टाग्राम असेल, रील्स असेल किंवा गेम्स असेल, तर या केसमध्ये काय होतं, आपल्या मेंदूमध्ये जो डोपामिन नावाचा जो हार्मोन आहे तो रिलीज होतो आणि त्याच्यानंतर काय होतं, त्याचे इन्स्ट्रक्शन आपल्या ब्रेन थ्रू आपल्याला येत असतात आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला त्या गोष्टीमध्ये हॅपीनेस भेटत असतं किंवा आपण त्याला चांगलं फील करतो. त्यामुळे काय होतं, आपल्याला वारंवार त्या गोष्टी कराव्याशा वाटतात. मित्रांनो, जर हे डोपामिन आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला बेसिकली काही गोष्टी मी जे सांगतोय ते फॉलो करायचे. फर्स्ट थिंग ही आहे की तुम्हाला तुमचा जो सोशल मीडिया आहे तो बंद करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर तुमचा गेम्स किंवा असेल किंवा रील्स बघण्यामध्ये जास्त वेळ जात असेल तर तुम्हाला काही दिवसासाठी मोबाईल बंद करून ठेवायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्हाला मेडिटेशनवर जास्त फोकस करायचं. जर मेडिटेशन तुम्ही केलं तर तुमची एकाग्रता जी आहे ती जास्त वाढते आणि त्यामुळे काय होतं, आपला जो फोकस आहे तो अभ्यासावर वाढतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, जेवढं जास्त तुम्ही बुक वाचाल त्याच्यामुळे काय होईल, एक आपल्याला अभ्यास करायची सवय लागल आणि आपली जे ब्रेन मेमरी आहे ती एक फोकस राहील. मित्रांनो, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला शेअर करू शकता आणि जास्तीत जास्त तुमचे जे मित्र असतील किंवा मैत्रिणी असतील त्यांना जास्तीत जास्त शेअर करू शकता. धन्यवाद.